नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण द्या. धाराशिव जिल्ह्याच्या आणखी आणखी एक आनंद धाराशिवकर जिल्ह्यासाठी आणखी एक आनंदाची बातमीच म्हणावी लागेल. कारण तेर येथील कन्या आणि काटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील महाराष्ट्रातील दिग्गज अशा पवार या राजकीय घराण्याच्या सून असलेल्या सुनेत्रा अजित पवार यांची काल राज्यातून राज्यसभेसाठी जी निवडणूक लागली होती एका जागेसाठी, तिथं काल ह्याचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या शेवटच्या दिवशी या जागेसाठी फक्त सुनेत्रा पवार यांचाच अर्ज दाखल झालेला असल्यामुळं या जागेवर बिनविरोध निवडून आल्या आहे. ज्या पक्षाच्या उमेदवार म्हणून बारामती मतदारसंघातील त्यांनी निवडणूक लढवली होती, त्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या राज्यसभेतील सदस्यत्वाचा म्हणजे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळं ही निवडणूक झाली होती आणि सुनेत्रा पवार यांना 2026 किंवा 27च्या मार्चपर्यंत त्या जागेवरच्या राज्यसभेतील खासदार असणार आहे. त्यांचंही जिल्हावासियाकडून आणि आपल्या अण्णा या यूट्यूबकडून अभिनंदन. सुनेत्राताई या तेर येथील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी आहे आणि माजी राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या आत्या आहे. त्यामुळं त्या तशा तेरच्या माहेरवाशीन म्हणजे आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या माहेरवाशीन आणि त्यामुळं त्या बिनविरोध खासदार म्हणून आता दिल्लीत आपल्या कामाचा कसा ठसा उमटतात याकडं आपण सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. दुसरं अजून ह्याच्यात वैशिष्ट्य म्हणजे आता त्या काटेवाडी येथील पवार घराण्यातील 3 खासदार दिल्लीत असणार आहे. एक ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार हे राज्यसभेचे सदस्य आहेत, तर सुप्रिया सुळे या लोकसभेत निवडून आलेल्या आहेत आणि आता सुनेत्रा पवार या पण राज्यसभेवर खासदार म्हणून जात आहेत. या पवार कुटुंबात आता हे 3 खासदार अजित पवार आणि रोहित पवार हे 2 आमदार असं राज्य आणि केंद्राच्या पातळीवर नेतृत्व करणारी 5 लोक आहेत. मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन आणि पूर्वीच्या जीवनावर आधारित असा संघर्ष योद्धा हा मराठी भाषेतील चित्रपट उद्यापासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात मराठा आरक्षण आंदोलन केव्हापासून त्याची सुरुवात झाली आणि आंदोलनात त्या लाठीमार वगैरे या घटनांचा त्याच्यात चित्रण असणार आहे. या चित्रपट महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृहात उद्यापासून प्रदर्शित होईल आणि जनताही मनोज जरांगे पाटील नेमकं काय रसायन आहे हे पाहण्यास नक्कीच त्यांना आनंद होईल. धाराशिव जिल्ह्यातील खो खो
कबड्डी आणि व्हॉलीबॉल या 3 खेळात पूर्वीपासूनच आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवलेला आहे. जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवणारे अनेक खेळाडू आपल्या जिल्ह्यानं आत्तापर्यंत दिले आहेत. असेच मूळ चोराखळी येथील राहणारे ज्यांचं शिक्षण धाराशिव शहरात झालं आणि नंतर पुढील शिक्षण झाल्यानंतर पुण्यात हे असलेले श्याम उद्धवराव शिंदे आणि त्यांचे 2 सहकारी दत्तात्रय टेकाळे आणि अजित मिरगणे यांनी सातासमुद्रापार दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे नुकत्याच पार पडलेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत 86 किलोमीटरचं अंतर हे दत्तात्रय टेकाळे यांनी 9 मिनिटं आणि 40 सेकंदात, अजित मिरगणे यांनी 9 मिनिटं आणि 56 सेकंदात आणि श्याम उद्धवराव शिंदे यांनी जवळपास 10 मिनिटं आणि 38 सेकंदाच्याही वर वेळ घेत पार केलं आहे. आणि आपल्या देशाचं आणि आपला देश, आपलं राज्य आणि आपल्या जिल्ह्याचं नावलौकिकात त्यांनी भर घातला आहे. ही स्पर्धा दरवर्षी होते. श्याम शिंदे यांनी या स्पर्धेत यावेळी घेतलेला सहभाग हा 3ऱ्या वेळी घेतलेला सहभाग होता. या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. या तिघा जणांचंही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि इतर राजकीय तसंच सामाजिक याच्यात कार्यरत असलेल्या मान्यवरांनी केलेलं आहे.